मतदान चालू आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांच्यासाठी आम्ही इथे टेंटमध्ये बसलेलो आहोत। माझ्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कोकाटे जी आहेत, काँग्रेसची मंडळी आहे, जुबेर जी आहेत, सर्व महाविकास आघाडीचे पक्ष एकत्र मिळून आम्ही हे प्रचार यंत्रणा राबवली आणि आज सर्व इथे मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी ते बसलेले आहेत। चांगल्या प्रकारे मतदान होतं आहे। या बूथवर मला वाटतं 1500 पैकी आत्तापर्यंत 600च्या वर मतदान झालं आहे आणि मतदानाचं जे काही पर्सेंटेज आहे ते पण खूप चांगलं आहे आणि मला निश्चित वाटते की सतीशराव चव्हाण हे मागच्या वेळेसपेक्षाही जास्त मतांनी यावेळेस निवडून येतील। प्रशासनाचा त्यांनी जी काही व्यवस्था केली ती समाधानकारकच केलेली आहे। एवढंच आहे की थोडंसं बूथची रचना जी आहे, मतदारांना बरंच लांब यावं लागतं मतदानासाठी, पण सुशिक्षित मतदार असल्यामुळं ती सुद्धा अडचण नाही। मतदार येतात आणि स्वेच्छेने मतदान करतायत। बूथ मागच्या वेळेसपेक्षा जास्त जरी असले तरी आता मतदार हे जास्त तुंबून आहे तिथे मतदान केंद्रावर, त्याच्यासाठी जास्त बूथची व्यवस्था करणं आवश्यक होतं असं मला वाटतं। महाविकास आघाडीचे उमेदवार सतीशराव चव्हाण यांच्या आज पदवीधर मतदानासाठी आज मतदानाचा दिवस आहे। मी जवळपास मतदान 7-8 केंद्रावर भेट दिलेली आहे। एकदम चांगला प्रतिसाद आहे आणि तिन्ही महाविकास आघाडीचे शिवसेना, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे मिळून सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले। सतीश चव्हाण यांचा विजय निश्चित आहे।